नमस्कार मंडळी, जाणीजे यज्ञकर्मच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम सोपी रेसिपी, कुकरमधली रेसिपी, झटपट होणारी अशी रस्सेदार, यम्मी, टेस्टी, ढाबा स्टाईल मटार रस्सा बघतो आहे. हिवाळ्यात मटार भरपूर येतातच, तर तुम्ही छान ताज्या मटारचा असा मटार रस्सा केला आणि ह्या स्टाईलने केला तर एकदम ढाबा स्टाईल तो मटार रस्सा होणार आहे आणि खूप इझी आणि सोप्या पद्धतीने आपण तो करणार आहोत. तर त्याची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर बनवूया आपण ढाबा स्टाईल मटार रस्सा. खूप सोपी कृती आहे आणि खूप कमी साहित्यात होते. तर सगळ्यात आधी आपण ही कुकरमध्ये करणार आहे, त्यामुळे अजून झटपट होते. तर तेल घालायचं आहे छानपैकी 2-3 चमचे. तुम्हाला जर जास्त वाटलं तर जास्त घालू शकता. जिरं मोहरी घालायचं आहे छानपैकी आणि हा एक मोठा कांदा आहे, तो मी चिरून घेतलेला आहे बारीक. तुम्ही हवं तर 2 छोटे असतील कांदे तर 2 घ्या, म्हणजे एवढ्या ग्रेव्हीला ते छान पुरेसे होतील. हा मोठा कांदा असल्यामुळे मी एकच घेतला आहे. छान बारीक चिरून घ्यायचा आणि मस्त परतवून घ्यायचा थोडासा लालसर याच्यावर. त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो घातलेला आहे मी. तर तुम्हाला आवडत असेल तर आणखी एखादा वाढवू शकता तुम्ही. जितकी ग्रेव्ही तुम्हाला हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही हा मसाला वाढवू शकता. आणि आपल्याला हे चिरूनच घालायचं आहे, आधी मिक्सरला याची पेस्ट वगैरे करायची काही गरज नाही आहे. मस्त शिजतं कुकरमध्ये. आणि आपण हे छान परतवून घ्यायचं आहे आरामात. त्याच्यानंतर मी हे 5-6 काजू, 3 मिरच्या, थोड्याशा कढीपत्त्याची पानं, लसूण अगदी 3-4 पाकळ्या, थोडंसं आलं, असं सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात घातलेलं आहे. तर ही आपली मस्त ग्रेव्ही तयार होणार आहे. थोडी क्रीमी, थोडी क्रंची आणि थोडी तिखट अशी मस्त झणझणीत तर्री या वाटणाने तयार होणार आहे. तर हे इतकं इझी आहे. काजू भिजवायची वगैरे पण काही गरज नाही आहे. 2-4 काजू घाला, मिरच्या घाला तुम्हाला आवडीप्रमाणे, कढीपत्ता, लसूण आणि असं छानपैकी करून घ्यायचं. थोडंसं आलं. त्याच्यानंतर मी हिंग घातलं आहे 1/4 टीस्पून, अर्धा टीस्पून इतकी हळद घातली आहे, अर्धाच टीस्पून किंवा अर्धा टीस्पूनपेक्षा थोडंसं कमी तिखट घालते आहे मी. त्याच्यानंतर गरम मसाला घालायचा आपल्याला 1 टीस्पून आणि धणेपूड घालायचे 1 ते 1.5 टीस्पून. काश्मीरी लाल तिखट घालते आहे मी साधारण 1 टीस्पून इतकं. तुम्हाला आवडत असेल तर थोडं जास्त कमी कसंही करू शकता. तिखट मात्र थोडं मी कमी घातलं आहे कारण मिरच्या घातल्या 3 त्याच्यामुळे. आता आपल्याला हे सगळा मसाला छान परतवून घ्यायचा आहे थोडासा, म्हणजे छान त्याचं तेल सुटलं पाहिजे किंवा किंचित तो छान परतला गेला पाहिजे कोरडा मसाल्यांसोबत. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये गरम पाणी घातलं आहे, साधारण 1 कप इतकं गरम पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आपला मसाला परतून झाल्यानंतर. त्याच्यानंतर थोडंसं असंच झाकण ठेवून याला मसाला छान शिजू दिला आहे पाण्यासोबत एकजीव होण्यासाठी. अगदी 2 मिनटं लागतील फक्त. आणि मग त्याच्यानंतर हा मटार घातलेला आहे, साधारण 1 पाऊण कप इतका आहे, 1 कप पूर्ण नाही आहे हा. तर 2 माणसाला 3 माणसाला हे एकदम एवढा मसाला एवढा रस्सा पुरेसा होतो आरामात. 4 माणसांना पण पुरून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला नेहमीचं मीठ तर घालायचं आहे स्वादापुरतं. हे फ्रोझन मटार असल्यामुळे मी वेगळे काही अजून त्याला आधी शिजवून वगैरे घेतले नाही. तुम्ही ताजे मटार घेणार असलात तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण हे कुकरमध्ये करतो आहे त्याच्यामुळे डायरेक्ट केल्यामुळे हे पण ते शिजतील आहे चांगले. तर आपल्याला याला आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. वाटलं तर थोडं पाणी घालू शकता. 2-3 शिट्ट्या करायच्या बस की आपला हा बघा मटार रस्सा तयार आहे एकदम ढाबा स्टाईलने. खूप सोपी कृती आहे, खूप झटपट होते, तितकीच यम्मी आणि चविष्ट लागते. तर अशा सोप्या कृती तुम्ही सकाळच्या वेळेत, घाईच्या वेळेत पण पटापट करू शकता. पाहुणे ऐन वेळेवर येणार असेल तरीही तुम्ही हा मटार रस्सा या हिवाळ्यामध्ये एकदा करून बघाच. खूप लाजवाब लागतो आणि एकदम रसदार आणि सुंदर होतो. तर नक्की ही कृती करून बघा आणि ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला विसरायचं नाहीच आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा. आणि खूप लोकं बघतात आहे पण सबस्क्राईब करत नाही आहे, तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपीज पोहोचाव्यात आणि अशा नवीन नवीन रेसिपी मी सोप्या कृती तुमच्यासाठी आणाव्यात यासाठी तरी. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.